नमस्कार मंडळी, मी सुजातास किचनमध्ये आपले खूप मनापासून स्वागत करते। आता आपली रक्षाबंधन जवळ आलेलीच आहे, तर आज आपण बनवणार आहोत सॉफ्ट अशी अंगूर रसमलाई। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यासाठी मी 1 लिटर दूध 5 ते 6 मिनिटे हाय फ्लेमवर उकळून घेतले। त्यामध्ये 1 लिंबू कापून त्याचा रस काढून घेतलाय आणि तो रस आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे। तर यामुळे काय होतं, दूध पटकन फाटलं जातं आणि जास्त असा कुच्चा होत नाही दुधाचा। जे पनीर तयार होतं त्याचे छान असे मोठे मोठे गोळे तयार होतात। तर अशा पद्धतीने बघा मी गॅस बंद केला आहे। तर असे छान मस्त आता दूध पूर्णपणे फाटलं आहे। तर एका सुती कापडामध्ये मी हे दूध छान गाळून घेणार आहे। आता मी याचं पूर्णपणे पाणी काढून घेणार आहे। नंतर आता थोडंसं निपळून घेते, अजून गरम आहे। तर आपला चिमटा असतो त्याने आपल्याला हे सगळं असं प्रेस करून पाणी काढून घ्यायचं आहे। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। तर अशा पद्धतीने मी सगळं जेवढं पाणी होतं तेवढं मी काढून घेतलं। आता बघा छान मस्त असं सुटसुटीत झालं आहे। तर यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून मी हे पनीर धुवून घेते। तुम्हाला नसेल धुवायचं, नाही धुतलं तरी चालेल, पण यामुळे काय होतं, आपले जे बॉल्स तयार होणारे रसमलाईचे ते छान मस्त असे सॉफ्ट तयार होतात। तर साईडला मी अर्धा लिटर दूध तापवायला ठेवलं होतं। एक 10 मिनटं मी लो फ्लेमवर हे दूध तापवून घेतले, छान उकळून घेतले। यामध्ये चवीपुरती साखर ॲड केली आणि थोडंसं केशर मी भिजत घातलं होतं दुधामध्ये, ते सुद्धा आपण ॲड करूया। यामुळे रसमलाईला खूप सुंदर कलर येतो। तर केव्हाही तुम्ही जर केशर कुठल्याही पदार्थामध्ये टाकत असाल तर 1 तासभर गरम दुधामध्ये केशर भिजत घालायचं। त्यामुळे काय होतं, जो पदार्थ आपण बनवतो त्याला छान मस्त असा कलर येतो आणि पदार्थ खूप छान सुंदर देखील दिसतो। तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला समोर दिसतच असेल की आता दुधाला छान मस्त कलर यायला सुरुवात झाली। तर यामध्ये थोडेसे पिस्ता मी बारीक करून घेतले, ते ॲड करूया। आता 2 ते 3 मिनटं फक्त असंच मी दूध साखर विरघळेपर्यंत उकळून घेणार आहे आणि थोड्या वेळाने मी आता गॅस बंद करते आणि दुधाचं पातेलं साईडला ठेवते। तोपर्यंत जे पनीर आता आपलं कोरडं होण्यात आलं आहे त्याचे आपण छान मस्त असे छोटे छोटे बॉल करून घेऊया। आता हे पनीर सगळं मी असंच हाताने कुस्करून घेते, छान मस्त कोरडं झालं आहे। आता हे छान असं आपले जे रसमलाईचे जे आपण गोळे बनवणार आहे ते छान सॉफ्ट येण्यासाठी मी तुम्हाला एक छान मस्त स्टेप सांगते। तर आपला तळ हाताचा जो उंचवट्याचा भाग असतो त्याच तळ हाताच्या भागाने हे पनीर छान मस्त स्मॅश करून घ्यायचं। यामुळे जे रसमलाईचे गोळे आहेत ते खूप छान सॉफ्ट तयार होतात। तर अशा पद्धतीने मी हे पनीर छान मस्त असं मळून घेतले आणि बघा किती छान मस्त मऊसूत असा त्याचा डो तयार झाला आहे। आता याचे मी मस्त असे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे, कारण की आज आपण बनवतोय अंगूर रसमलाई, त्यामुळे जास्त मोठे मोठे गोळे आपल्याला बनवायचे नाहीत। तर या साईजमध्ये मी सगळे असे गोळे बनवून घेणार आहे। एक 10 ते 15 गोळे यामध्ये तयार होतील। तर एका साईडला मी पाणी उकळायला ठेवलं आहे। थोडंसं पाणी उकळलं की यामध्ये बनवलेले गोळे ॲड करायचे आणि एक 5 ते 6 मिनटं हाय फ्लेमवर हे उकळून घ्यायचे। याची साईज छान अशी चेंज व्हायला लागली की तुमच्या लक्षात येईल। आता सुरुवातीला एकदम छोटे छोटे दिसत आहेत, जेव्हा ते छान मस्त उकळल्यानंतर एक 5 ते 6 मिनटानंतर याची साईज चेंज झालेली तुम्हाला नक्कीच दिसेल। तर बघा आता त्याची साईजसुद्धा बदललेली आहे, गोळे वरती तरंगायला लागली, म्हणजे समजायचं की हे जे गोळे आहेत ते छान मस्त असे सॉफ्ट तयार झाले। तर बघा साईजसुद्धा याची चेंज झाली आहे, खूप मोठे झालेत, आता छान असे फुलले आहेत। तर आता मी हा गॅस बंद केला आहे। तर साईडला मी त्याच भांड्यामध्ये थंड पाणी घेतलं आहे। आपलं नॉर्मल पाणी घ्यायचं किंवा मग थंड पाणी घ्या फ्रीजमधून, तेही चालेल। आता 1-2 मिनटं मी असंच यामध्ये ठेवते आणि निपळून जी आपण मलाई तयार करून घेतली होती त्यामध्ये टाकायचे। आता हे मलईमध्ये टाकल्यानंतर याला आपल्याला एक अर्धा तास ते तासभर ही रसमलाई छान फ्रीजला सेट करायला ठेवायची। रसमलाई छान थंड झाली की त्याला चव खूप सुंदर येते। तर अशा पद्धतीने आजची आपली मस्त अंगूर रसमलाई तयार आहे। तर आजची रेसिपी आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा।
चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन रेसिपींचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपींसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीसोबत.